नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 3 तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे। नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ कसे करावे, वाचनाची योग्य वेळ कोणती, कोणत्या वेळेमध्ये पाठ करावा, पाठ करताना जर मध्ये उठावं लागलं तर काय करायचं, ते चालतं का, दररोज नैवेद्य काय दाखवायचा, या 14 पाठाचं उद्यापन कसं करायचं, नियम अटी काय आहेत, काय खावं काय खाऊ नये, अगदी सगळी माहिती तुमच्या मनातील एका छोट्यातील छोट्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। आणि या व्यतिरिक्त या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्हाला जर 14 पाठ करणं शक्य नसतील तर तुम्ही या नवरात्रीमध्ये एक पाठ कसा करू शकता। एक पाठ नवरात्रीमध्ये करायचा असेल तर रोज किती अध्याय वाचायचे, त्याचबरोबर तुम्हाला 7 दिवसात जर एक पाठ करायचा असेल तर रोज किती अध्याय वाचायचे, नियम काय पाळायचे, त्याचबरोबर या नवरात्रीपासून जर तुम्हाला दररोज दुर्गा सप्तशतीचा 1 अध्याय किंवा 2 अध्याय वाचायला सुरुवात करायची असेल तर दररोज ते कसे वाचावे, मग दररोज काय नियम पाळावे, आणि असे वेगवेगळे बरेच अजून जे छोटे छोटे व्हिडिओ आहेत ते पण मी पुढे चॅनलवर अपलोड करणार आहे। त्याच्यामुळे ही सेवा जर तुम्हाला अवघड वाटली, करणं शक्य नसेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघून त्या पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता। पण नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये जो 14 पाठ करतो तर त्याला नवचंडी केल्याचं फळ मिळत असतं आणि आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही सर्वात प्रभावी सेवा आहे। तुमच्याकडे वेळ नाहीये, अडचणी आहे, जे काही असेल, 9 दिवस हे थोडेसे प्रॉब्लेम दुसरीकडे ठेवा, वेगळीकडे ठेवा, वेळात वेळ काढा आणि हे दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ या 9 दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करा। तुमच्या घरामध्ये महिला करणाऱ्या नसतील, कारण बऱ्याच घरामध्ये बघा की आपण म्हणतो की महिलांनी करावं, महिला देवदेव वगैरे करतात, पण बऱ्याच घरांमध्ये असं नसतं, त्या घरातील पुरुष देवदेव करणारे असतात, महिला काहीच करत नाही। तर अशा वेळेला पुरुषांनी सुद्धा हा पाठ केला तरी सुद्धा चालतो, काही हरकत नाही। पण कसं आपण आपल्या घरातील स्त्रीला लक्ष्मी म्हणतो, कुलस्त्री म्हणतो, म्हणून आपल्या घरातील लक्ष्मीने जर कुलदेवीची सेवा केली, कुलस्त्रीने जर कुलदेवीची सेवा केली तर ते म्हणजे शुभ मानलं जातं, म्हणून म्हटलं जातं की महिलांनी करावी। पण महिला करणाऱ्या नसतील तर तुम्ही पुरुषांनी केली तरी सुद्धा चालते, कारण ही आपण आपल्या आईची सेवा करणार आहोत। आणि नवरात्रीचे 9 दिवस देवीचं वास्तव्य सूक्ष्म रूपामध्ये देवी आपल्या घरात आहे, मग काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं। म्हणून कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यांनी, अगदी म्हणजे तुम्ही मुलं मुली आहात, तुमचे आई वडील सेवा करत नाही, तुम्हाला वाटतं की माझ्या कुटुंबासाठी मला ही नवरात्रीमध्ये सेवा करायची आहे, तर तुम्ही सुद्धा केली तरी चालते। अगदी म्हणजे कुलदेवीचा आशीर्वाद, घरातील एका कुटुंबातील व्यक्तीने जरी सेवा केली तर सगळ्या कुटुंबाला, सगळ्या सदस्यांना त्याचा फायदा होईल। त्याच्यामुळे घरातील एका व्यक्तीने या नवरात्रीमध्ये ही सेवा करण्याचा प्रयत्न जो आहे तो जरूर करावा। आता हे कोणता ग्रंथ वाचायचा, कारण बऱ्याच वेळेला जो मार्केटमध्ये ग्रंथ मिळतो तो बऱ्याच जणांकडे आहे आणि केंद्रामध्ये पण एक दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ मिळतो, बऱ्याच जणांकडे तो पण आहे, आणि बऱ्याच जणांकडे हे दोन्हीही ग्रंथ आहेत, जसं की माझ्याकडे मार्केटमधला पण ग्रंथ आहे आणि केंद्रातला पण आहे। मग कोणता वाचावा, कोणता प्रभावशाली आहे? बघा, असं काहीही नाही। तुम्ही बाहेरचा पण जो ग्रंथ मिळतो, जो ग्रंथ भांडार, जिथे ग्रंथ पुस्तकं वगैरे भेटतात, तर तिथे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ भेटून जाईल। जर तुमच्या शहरामध्ये, तुमच्या गावामध्ये स्वामींचं केंद्र नसेल, तुम्ही केंद्रामध्ये जो ग्रंथ मिळतो तो घेऊ शकत नसाल तर तुम्ही मार्केटमधून ग्रंथ आणू शकता आणि तो वाचला सुद्धा तरी सुद्धा चालेल। तर कोणताही वाचू शकता, दोन्हींचाही प्रभाव तेवढा आहे। कारण पुस्तकं जरी वेगवेगळी असली, एक केंद्रातला असेल आणि एक बाहेरचा असेल, तरी पण तो दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे, त्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आहे, तेवढेच अध्याय आहेत, सगळं तसंच आहे। त्याच्यामुळे असं काही नाही की हा वाचला तर जास्त फायदा किंवा तो वाचला तर जास्त फायदा, तुम्ही कोणताही ग्रंथ वाचू शकता। आता मी बघा, माझ्या समोर केंद्रातला दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे, तर या ग्रंथामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर या ग्रंथाची सुरुवातच अशी आहे बघा की या ग्रंथामध्ये म्हणजे गुरुमाऊलींनी हा जो ग्रंथ आहे आपल्यासाठी बनवलेला आहे, तर सुरुवातीला असं लिहिलेलं आहे की आपल्या जीवनात कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे। कोणत्याही मार्गाने वाटचाल करायची असल्यास कुलदेवतेच्या सेवेला अग्रक्रम आहे। त्यामुळे मोक्ष मार्गाकडे जाताना किंवा थोर देवांची कृपा संपादन करताना अगोदर कुलदेवतेची सेवा करून तिची संमती घ्यावी। तसेच निरनिराळ्या बाधा, व्याधी, संतती, विवाह, शत्रुनाश, आर्थिक सुबत्ता, कुटुंबात शांती व आरोग्य या विषयी कुलदेवतेच्या कृपेचा अगदी निकट संबंध आहे। आपल्या कुलदेवते संबंधित
माहिती ही प्रत्येकाला असावीच। आणि हा जो दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे हा कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा आहे, त्याच्यामुळे हा जरूर करावा। आता मी तुम्हाला पुढे नियम वगैरे सांगणारच आहे, पण या ग्रंथामध्ये गुरुमाऊलींनी असं दिलेलं आहे की श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्वाभिमुख बसून करावा, म्हणजे पूर्वेकडे तोंड करून बसून हा पाठ आपल्याला करायचा आहे। बसण्यासाठी दशा नसलेले आसन असावे, अंगावर धुतवस्त्र किंवा सोवळे असावे, ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा, ग्रंथ हातात घेऊन वाचू नये, सप्तशतीचा पाठ स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्याने वाचावा, मनातली मनात वाचू नये, पाठ वाचन करताना एका लयीमध्ये आवाजाचा जास्त चढ उतार न करता योग्य छंदामध्ये करावा, पाठ वाचन चालू असताना हलू नये, डुलू नये, मध्येच उठू नये, कोणाशी बोलू नये, जांभई शिंक ढेकर आल्यास माफी मागावी, भोजन करून पाठ वाचू नये, हे ग्रंथामध्ये नियम दिलेले आहेत। पण आपण सांसारिक माणसं आहोत, आपण म्हणजे वेळात वेळ काढून तर बरेच जण ह्या सेवा करतात, आणि आपण ह्या सेवा करतोय म्हणजे आपण काही देवावर उपकार करतोय का? अजिबात नाही। या ज्या सेवा आहेत त्या आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्वार्थासाठी आपण या सेवा करतोय, त्याच्यामुळे जेवढे नियम पाळणं शक्य होतं तेवढे नियम पाळूनच सेवा कराव्यात। पण बऱ्याच जणांचं काय असतं की लहान मुलं आहेत किंवा जमिनीवर बसू शकत नाहीत, वेळ नाहीये, मग एवढे सगळे नियम आम्ही पाळू शकत नाही। मग आपण नियम काय पाळायचे आहेत? साधं सोपं की आता घर बऱ्याच वेळेला घर छोटे आहेत, मग पूर्वेकडे बसूनच करता येईल असं नाही। मग अशा वेळेला काय करायचं की तुमच्या घरी जर घटस्थापना केलेली असेल तर घटासमोर बसून तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे। आता तुमच्याकडे घटस्थापना केलेली नसेल तर मग अशा वेळेला काय करायचं आहे? देवघरासमोर बसून तुम्हाला पाठ करायचा आहे। आता आपल्या घरानुसार आपण देवघर, आता प्रत्येकाचंच घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर असेल असं नाहीच, किंवा प्रत्येकाचंच पूर्व पश्चिम देवघर असेल असंच नाही, तर तुमच्या घरामध्ये देवघर जिथे कुठे असू द्या, तर देवघरासमोर बसून तुम्हाला हा पाठ करायचा आहे। साधा सोपा दुसरा नियम, पाठ करत असताना दिवा लावलेला असावा। ही कुलदेवीची सेवा आहे, त्यामुळे पाठ करत असताना एक तुपाचं निरांजन लावलं तर खूप चांगलं होईल, कारण कुलदेवीसाठी तुपाचं निरांजन लावणं शुभ मानलं जातं। आणि या तुपाच्या निरांजनामध्ये 2 समोर फूल असलेल्या लवंगा जर आपण टाकल्या आणि त्या टाकून जर आपण पाठ केला तर अतिशय उत्तम। सुगंधित अगरबत्ती वगैरे सगळं लावायचं, कारण देवीला सुगंध हा प्रिय आहे। त्याचबरोबर हा पाठ करत असताना जे आपण म्हणतो ना सौभाग्याचे जे कलर असतात, किंवा तुम्ही जर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये नवरात्रीचे जे रंग आहेत या वर्षी 2024चे, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तर त्यापैकी जर तुम्ही रंग घालणार असाल तर तशा रंगाची साडी किंवा कुर्ती, तसं तर कुलदेवीची सेवा आहे तर साडी वगैरे घालून करावी, पण तुम्ही साडीमध्ये कम्फर्टेबल नसाल, कारण बरेच जण साडी घालत नाही, तर तुम्ही कुर्ती किंवा ओढणीचा ड्रेस, कुर्ती जरी घातली तर त्यावर ओढणी घ्यायची, किंवा जो आपला पंजाबी ड्रेस असतो ना तो, फक्त काळा रंग नसू नये याची काळजी घ्यायची। बाकी ज्या कोणत्या रंगाचे वगैरे तुमच्याकडे कपडे असतील त्या रंगाचे कपडे घालायचे। आणि हा पाठ करत असताना आपल्या कपाळाला अगोदर कुंकू लावून घ्यायचं आहे, हातामध्ये बांगड्या वगैरे घालायच्या आहेत आणि पाठ करायचा आहे। बरेच जण मला विचारतात की ताई साडी कंपल्सरीच आहे का? तर बघा, तुम्ही त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असाल, तुम्ही साडी घालून पाठ वाचू शकत असाल तर तुम्ही करा। बरेच जण काय की नाही मस्त आहे, आम्ही कधी साडीच घातली नाही, आम्हाला साडीच घालता येत नाही, मग आम्हाला हा पाठ करायचा आहे, मग आम्ही करू नाही शकत का? तर असं नाही बघा, याच्याही पलीकडे आपला भाव महत्त्वाचा आहे। देवीप्रती, कुलदेवीप्रती आपलं प्रेम महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे जे काही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की कुर्ती घालताय, पंजाबी ड्रेस घालताय, ते घालून तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल। हा काय ज्याचा त्याचा चॉईस आहे, आणि चॉईस म्हणण्यापेक्षा की कोण कशामध्ये कम्फर्टेबल आहे हे ज्याचं त्याला माहित असतं, त्याच्यामुळे तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता। मी काहीही सांगणार नाही की तुम्ही असंच घाला किंवा तसंच घाला, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। हे झालं। त्याच्यानंतरचं पुढचं म्हणजे की हा जो पाठ आहे तर तो कोणत्या वेळेमध्ये वाचायचा? तर बघा, कोणतीही सेवा, कोणतंही पारायण वगैरे असेल, जर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर त्याचा पाठ केला किंवा ते पारायण केलं तर अतिशय उत्तम, पण आपल्याला ते शक्य होईल असं नाही। ज्यांना शक्य होतं त्यांनी आवर्जून करा, पण ते शक्य नसेल तर दुपारी 12च्या आत आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण करायचा आहे। आणि तुम्ही असं ऐकलंच असेल की बघा, पित्रांची सेवा जी आहे ती 12च्या नंतर केली जाते, जसं की श्राद्ध वगैरे ह्या गोष्टी, तर असं म्हटलं जातं की 12 ते 4 ही जी वेळ आहे ती
पित्रांच्या सेवेची आहे. त्याच्यामुळे म्हटलं जातं बघा की दुपारी पारायण वगैरे भर दुपारी करू नका असं वगैरे. तर 12 ते 4 शक्यतो तुम्ही करू नका. मग त्याच्यानंतर तुम्ही 4:30 नंतर किंवा संध्याकाळची प्रदोष काळ जो आहे, संध्याकाळ दिवे लागण्याची वेळ आहे, ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आपण मानतो. या वेळेला आपण देवासमोर वगैरे दिवा लावतो आणि नवरात्रीमध्ये तुम्ही आरती वगैरे सुद्धा या वेळेत करता. तर त्या वेळेमध्ये तुम्ही पाठ केला तरी सुद्धा चालू शकतो. म्हणजे एक तर सकाळी किंवा एक तर संध्याकाळी या 2 वेळेमध्ये पाठ करण्याचा प्रयत्न करा. पण ज्यांच्याकडे वेळच नाहीये तर त्यांनी दिवसभरामध्ये अगदी 12 ते 4 सुद्धा तुम्ही केला तरी काही हरकत नाही. कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला देवीच्या चरणी, आपल्या कुलदेवीच्या चरणी आपली सेवा अर्पण करायची आहे. म्हणून जसं तुम्हाला ज्या वेळेमध्ये जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून. आता हे पाठ करत असताना तुमच्याकडे जर घट बसवलेले नसतील तर पूजा मांडणी वगैरे करायची का, तर काही हरकत नाही. देवघरासमोर बसून तुम्ही पाठ जो आहे तो करू शकता. मग दररोज हा पाठ झाल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचा, तर तुम्ही एखादं फळ किंवा साखर या पद्धतीने नैवेद्य दाखवू शकता. याचं उद्यापन कसं करायचं, तर तुमच्याकडे नवमी असते तर नवमीच्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं. आणि तुमच्याकडे जर दशमी असेल तर तुम्ही दशमीच्या दिवशी उद्यापन करू शकता. आणि तुमच्याकडे जर दशमी असेल तर तुम्ही नवमीच्या दिवशी उद्यापन केलं तरी सुद्धा चालतं. मग दशमीच्या दिवशी तुमच्याकडे कुळाचार कुळधर्म असेल तर मग त्या दिवशी जो आपण पूर्णावरणाचा वगैरे स्वयंपाक केलेला आहे त्याचा सुद्धा नैवेद्य जो आहे तो ग्रंथ देवघराच्या तिथेच ठेवायचा किंवा तुमच्याकडे घट असेल तर तिथे ठेवायचा आणि ग्रंथाला सुद्धा नैवेद्य वगैरे सगळं दाखवायचं आहे. म्हणजे उद्यापनाच्या दिवशी, शेवटच्या दिवशी. जसं की आता आमच्याकडे दशमी आहे तर तुमच्याकडे नवमी असेल तर नवमीच्या दिवशीचा जो पाठ आहे तो करून घ्यायचा. आणि मग जेव्हा आपण सगळा स्वयंपाक वगैरे करू तर त्याचा नैवेद्य वगैरे सगळा दाखवायचा आणि त्याच्यानंतर आरती वगैरे करायची. तर या पद्धतीने साधं सोपं उद्यापन करायचं आहे. आणि नवमीच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा ताक जो आहे तो तुमच्याकडे घटस्थापना असेल तर तिथे ठेवलेला असेल. पण तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यावर आवर्जून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी. तर या पद्धतीने साधं सोपं उद्यापन करायचं आहे. आता दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करत असताना रोज किती पाठ करायचे आहेत, कारण आपल्याला 9 दिवसामध्येच 14 पाठ पूर्ण करायचे. तर तुम्ही काय करू शकता, रोज 2-2 पाठ जे आहेत ते करू शकता. आता दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणजे काय किंवा दुर्गा सप्तशतीचं एक पारायण म्हणजे काय, तर पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला मध्ये न उठता कोणाशीही न बोलता संपूर्ण पाठ करणं याला म्हटलं जातं दुर्गा सप्तशतीचा एक पाठ किंवा दुर्गा सप्तशतीचं पारायण. दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण 13 अध्याय आहेत. तर हे 13 अध्याय एकाच जागेवर बसून आपल्याला न उठता न करता वाचायचे आहेत. आता इथे हा पण एक प्रश्न येऊ शकतो की आम्हाला खाली जमिनीवर बसता येत नाही, मग आम्ही टेबल खुर्चीवर वगैरे बसून वाचला तर चालतो का, तर हो तुम्ही वाचू शकता. कारण तुमच्या मनामध्ये ती भावना उत्पन्न झाली आहे, हीच तुमच्यावर तुमच्या कुलदेवीची कृपा आहे. कारण आपल्या कुलदेवीच्या कृपेशिवाय किंवा देवाच्या कृपेशिवाय त्या गोष्टी देवाचं काही करण्याच्या आपल्या मनातच येऊ शकत नाही. तुमच्या मनात आलं की मला हा पाठ करायचा आहे तर तुम्ही समजून जा की तुमच्या कुलदेवीची कृपा आहे, देवीची इच्छा आहे की तुम्ही हा पाठ करावा. मग तुम्ही कसंही तडजोड करून तो पाठ करायचा आहे. भले तुम्ही खुर्ची आणि टेबलवर बसून पाठ केला तरी चालेल, पण देवघराच्या तिथे अंथरुणावर वगैरे बसून पाठ करू नका. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला परान्न घ्यायचं नाहीये. तुमच्याकडे जर उपवास करण्याची पद्धत असेल तर उपवास करायचे आहेत. तुम्ही उपवास करत नसाल तर उपवास नाही केले तरी सुद्धा चालेल, पण दररोजचं जेवण जे आहे ते सात्विक ठेवायचं आहे. कांदा लसूणचा वापर करायचा नाहीये. आणि नवरात्री असल्यामुळे नॉनव्हेज तर कोणी खाणार नाही, त्याच्यामुळे ती गोष्ट सांगायची गरज सुद्धा पडणार नाही. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. नवरात्रीचे 9 दिवस घराला कुलूप लावून, म्हणजे दिवसभर ऑफिसला वगैरे तुम्ही जात असाल तर ते ठीक आहे, पण रात्रभर 24 तास घराला कुलूप लावून कुठेही जायचं वगैरे नाहीये. आणि तुम्ही हे डिवाइड करा की 9 दिवसामध्ये मला 14 पाठ पूर्ण करायचे, तर रोज मी किती अध्याय वाचले पाहिजेत. मग 2 2 2 2 2 कधी 1, आणि कधी जर तुम्हाला रोज 2 अध्याय वाचणं शक्य झालं नाही तर कधी तुम्ही 3 वाचा, कधी तुम्ही 4 वाचा. म्हणजे काय की या 9 दिवसामध्ये आपल्याला 14 पाठ पूर्ण करायचे आहेत या पद्धतीने. तर मला वाटतं अगदी म्हणजे मी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी पण काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही विचारा.
पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. पण मी जेवढं सांगितलं आहे ना, अगदी साधं सोपं एवढे नियम आहेत, एवढ्या गोष्टी पाळून जरी आपण ही सेवा केली तरी कुलदेवी आपल्या सेवेचा जो आहे तो स्वीकार करेल, कारण शेवटी आपला भाव महत्वाचा आहे. आणि हो, एक प्रश्न राहिला, हा विचारला जाऊ शकतो की मग ताई 2 पाठ करायचे असतील तर जेवण करून केलं तर चालतं का? तर बघा, या ग्रंथामध्ये तर सांगितलेलं आहे की जेवण करून पाठ करू नये, पण जर आपल्याला संध्याकाळी एक वगैरे करायचं असेल तर हे शक्य होत नाही. त्यामुळे मी म्हटलं की कांदा लसूण वगैरे टाकू नका, साधा स्वयंपाक वरण भात भाजी पोळीचा करा आणि मग त्यानंतर जेवण केलं तरी सुद्धा चालेल. आणि पण असं नाही की आपण जेवण केलं, हात धुतला आणि लगेच तुम्ही पाठाला बसले की तिथे बसूनच तुम्ही ढेकर वगैरे देताय, असं करू नका. जेवण झाल्यानंतर 1-1.5-2 तास थांबा आणि त्यानंतर मग हा पाठ जो आहे तो करायचा आहे. आणि हा पाठ जो आहे तो मनातली मनात करू नका, किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये करायचा आहे. आता इथे प्रश्न येऊ शकतो की ताई आम्हाला लहान मुलं आहेत किंवा वॉशरूमला वगैरे आम्ही उठू शकतो का? तर तसं उठू नका, कारण आपण संपूर्ण एक पाठ करत आहोत. मग आपण मध्ये उठलं तर हा पाठ होत नाही, त्याच्यामुळे उठू नका. घरातील कोणी असेल सांभाळणारं वगैरे तर ते करा. आणि वॉशरूम वगैरे पाठ सुरू करण्यापूर्वीच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उरकून घ्या आणि त्यानंतरच मग पाठ करण्याला बसा.